ही आहे ती 3 गावाची जत्रा आहे. 3 गाव कोणते तर शिरगाव, कुंभारली आणि पोफळी. या गावात आहेत ना मानकरी आहेत. मानकरी म्हणजे कोण? शिरगावचे शिंदे, कुंभारलीचे कोलगे आणि पोफळीचे पवार आणि त्यासोबतच सय्यद बांधव. म्हणजे काय, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जाणार हा कुंभारलीची जत्रा. जो काय आनंदात आपला करून जो काय बाय चौकांब्याचा जिरका मांडलेला आहे, जो काय बाय परंपरेप्रमाणे लांबेला गाल तुटलेला आहे, जो काय बाय आनंदाच्या यात्रेचा सोहळा बाय केलेला आहे, हा बाळ तुमच्या तिघींच्या मतान 3 गाव चतुर्थीच्या जबाबान ज्या विधी तो सोहळा केलेला आहे बाय एक मतात एक तीन गाव चतुर्थीमध्ये जबानी पूर्वात 3 गाव चतुर्थीच्या जबानीला बाई हेच द्या. आनंदात बाई जो कार्यक्रम केलेला याला बाई तिघी बहिणी मनाच्या मोकळ्या होऊन गंगेसारखा बाई मन करून हा बाई कार्यक्रम एक मतान एक चितान बाई 3 गाव चतुर्थीच्या जबानी मान्य करून 3 गाव चतुर्थी मला पाठबळ देऊन राखण धरून संभाळ करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. मित्रांनो, आता आलो आपण ते कुंभारली गावात. कुंभारली गावातली मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, जी लाट आणली श्रीदेव सुकाई, वरदायनी आणि महाकाली यांची. ती लाट आणली आणि त्यानंतर आज लाट चढवण्याचा आणि लाट फिरवण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर जत्रा आहे. तर आजच्या दिवसाभरात आपण कसं एन्जॉय करतो ना ते आजच्या व्हिडिओ दिसणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला तर आता दर्शनाला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये मंदिर परिसरात आलो आहे आणि समोर दिसताना ती बघा, काल जी लाट तोडली होती ना ती वरती चढवण्यात आली आहे आणि संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान ही लाट फिरवणार आहे. ती सुद्धा आपण बघणार आहोत. आता भाविकांची प्रचंड गर्दी आहे. म्हणजे तिथपासून हे बघा, तिथपासून अशी रांग आहे. आतमध्ये इथं 2 लाईन आहेत आणि इकडं अशा फिरून लाईन आहेत. तुफान गर्दी आहे इथे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचा प्रयत्न करूया. भगवान झोरे आनंदात आलेल्या आनंदाच्या आजी का बा यात्रेची सभा केलेल्या ही सभा माने मोठी बाय मान्य करून लेकर आपल्या वटीत घेऊन त्यांच्या कुटुंबामध्ये बा सुख शांती देऊन नोकरी धंद्यामध्ये बा प्रगती करून धंदा उद्योगामध्ये बा यश देऊन जिकडे बा लेकरू पुण्याच्या वस्तीमध्ये बा राहतोय तिकडे बा आवाजच्या वरात बा सांभाळून ज्याच्या बा कुटुंबाच्या मनोकामनाच्या बा सिद्धी देऊन
जसा माझ्या कुटुंबाला आजपर्यंत पाठिंबा दिला तसाच माझ्या कुटुंबाच्या श्रीमंत शिवराज ठेवून राखा धरून संभा करा. हर हर महादेव. मित्रांनो, सुकाई, वरदायिनी आणि महाकाली यांचं दर्शन तर झालं. खूप छान दर्शन झालं. अजूनही गर्दी बघा किती आहे. तिथपासून म्हणजे आपण गाड्या पार्क केल्या तिथपासून अशी लाईनच आहे. तुफान गर्दी आहे, पण भारी मस्त अनुभव होता. आपण आहे ना आता जेवण करूया. इथं महाप्रसादसुद्धा आहे, तर इथे भोजन करूया आणि त्यानंतर लाट फिरणार आहे. लाट फिरणार आहे तो कार्यक्रमसुद्धा आजच्या व्हिडिओमार्फत अनुभवणार आहे. आणि संध्याकाळची जत्रा आहे ना तीसुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की व्हिडिओ थोडीशी मोठी असेल कदाचित, पण व्हिडिओचा आनंद नक्की घ्या. मित्रांनो, महाप्रसादाचा लाभ घेतला. खूप सुंदर मस्त व्यवस्था होती. जेवणसुद्धा खूप छान होतं. आणि आता जरा ताक पिऊया आणि आता जो कार्यक्रम होणार आहे, पुढचा कार्यक्रम म्हणजे जो लाट फिरण्याचा कार्यक्रम आहे ना, तो सुद्धा अनुभवूया. चला तर मित्रांनो, आत्ताच दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला आणि बाहेर निघालेलो, कारण की लाट फिरण्याचा कार्यक्रम आहे ना थोड्या वेळानंतर आहे. तर बाहेर पडताच आहे ना इथे ग्रामस्थ आहेत बघा. ग्रामस्थांनी सर्वांसाठी म्हणजे जे भाविक येतील, येणारे जाणारे, या सर्वांसाठी कोकम सरबताचं इथे व्यवस्था केलेली आहे. जाम भारी, म्हणजे अशी मॅनेजमेंट पाहिजे. म्हणजे सर्व पोलीस व्यवस्थासुद्धा आहे, त्यानंतर अग्निशामक दल आहेत, रत्नागिरीतले पोलीस आहेत, सर्व मंडळी इथे आपला कार्यक्रम असला, आपल्या घरचा कार्यक्रम असल्यासारखे करतायत. मस्त छान अनुभव आहे हा. चला कोकम सरबत पिऊया. मित्रांनो, मगाशी जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर पुन्हा आलो इथे आपण महाकालीच्या मंदिरात. इथे आता लाट फिरण्याचा कार्यक्रम होणार आहे, तर चला तो आनंद घेऊया. तुम्ही थोडक्यात बघितलं ना, जी मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतायत ना, त्याचा एक असा अर्थ जो आता थोड्या वेळापूर्वी मांड भरल्यानंतर त्याच्यावरती मंदिराचे जे मानकरी असतात त्यांच्यावरती गळ टुकला जातो आणि त्याची गळ टुकणी झाल्यानंतर प्रदक्षिणा मारल्या जातात. आता शेवटची जी प्रदक्षिणा होईल ती झाल्यानंतर मानकरी आहेत ते बाहेर येतील. इथे प्रत्येक समाजाला प्रत्येकाला मान दिलं आहे, जसं की लाट तोडण्यापासून ती तासण्यापासून सगळीकडे आहेत. आता तुम्ही इथे बघत असाल ही दोरखंड आहे, ती लाट जी फिरते त्याच्यासाठी सुद्धा मानकरी आहेत, जे गळटुपणी करतात त्याच्यासाठी सुद्धा मानकरी आहेत. म्हणजे सर्व धर्म समभाव असेल किंवा सर्व गाव एकत्र येऊन कसा उत्सव साजरा करतो ना, त्याचं हे प्रतीक मानलं जातं. ती म्हणजे कुंभारलीची यात्रा. बघताय तुम्ही, जसं की हे बघा इकडे आतमध्ये जे मानकरी आहेत त्यांना गळटुकणी झाली आहे ते आहेत. इथे दोरखंड ओढणारे सुद्धा वेगळे मानकरी आहेत. सगळे ग्रामस्थ इथे जमले आणि एक स्पिरिच्युअल एनर्जी म्हणतात ना, ती इथे काहीशी बघायला भेटते.
बाई सुख निवर्तन मुंकल बाई दुसऱ्यांचं तिसरं म्हणतं तीन गाव बाई सकृषी म्हटली जी काय मुलं लेकरं बा आनंदाला आलेली आहेत काय परागंध आहेत आलेली आहेत त्यांना सांभाळून परागंध आहेत त्यांना बाई सांभाळून तिकडं बाय परदेशामध्ये पोट भरायला गेलेले आहेत तिकडे त्यांच्यावर बाय रखवाली ठेवून कुठली बाय विघ्न रिश्ते दूर करून तीन गावचं तुळशीमाची जबानी बाय पुरवून त्या लेकरांना बाय संपूर्ण पाठिंबा देऊन तुमचा बाय कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीची बाय उभा ठेवून आनंदात बाय या मितीपर्यंत त्यांच्या पोर कृपा आशीर्वाद ठेवून रक्कम धरून संभाळ करा. आताच लाट वगैरे फिरवून झाली आणि जरा जत्रेचा आनंद घेऊया. माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला बाकीचे दाखवायचं राहिलं. किरण आहे. किरण हे चॅनलचं नाव आहे, त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि आपला सर्वांचा लाडका तेजस आहे. आणि मागे माझ्या जत्रा आहे हे बघा पूर्ण अशी ह्या साईडला आहेत ती सगळी फनी गेम्स वगैरे आहेत जिथे वाजते वेगवेगळे स्टॉल्स आहेत. आणि इथपासून लाईन सुरू आहे, जवळजवळ 1 किलोमीटर लाईन आहे. आणि पब्लिक बघा ना फुल आहे, फुल पब्लिक आहे एकदम. तरी ही संध्याकाळची वेळ आहे, साधारण 5:30 वाजलेत आणि रात्री तर फुल किचाड असतो. आणि आता आहे ना जाऊया आपण परत चिपळूणात आणि परत येऊया. तर तेजस कसा होता अनुभव? एक नंबर फुल मजा आली मजा आली. किरण तर फर्स्ट टाइम आला आहे यात्रेसाठी. इतर वेळी आम्ही नवरात्रीत वगैरे आलो आहे पण यात्रेत पहिल्यांदा आला आहे. तर मित्रांनो आपण बाकी सर्व माहिती घेतोय. त्यासोबत एक ह्या उत्सवाबद्दल एक थोडक्यात माहिती सांगतो. या 3 बहिणी आहेत, सुकाई, वरदायनी आणि महाकाली. या 3 बहिणी आहेत. मोठ्या बहिणीने म्हणजे महाकालीने आहेत ना सर्व आपले अधिकार आहेत ना ते आपल्या छोट्या बहिणींना म्हणजे सुकाई आणि वरदायनी यांना दिलेत. त्यामुळेच आपण जेव्हा दर्शन घेतो ना ते पहिलं वरदायनी आणि सुकाईचं घेतो आणि त्यानंतरच महाकालीचं घेतो. ही अशी एक आख्यायिका आधीपासूनही प्रथा परंपरा सुरू आहे. आणि हे मंदिर आहे ना पूर्णपणे कौलारू आहे. तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओत, पूर्णपणे कौलारू मंदिर आहे. तर मित्रांनो आता रात्री पुन्हा एकदा आलो आहे पण ते कुंभारलीच्या यात्रेला. मगाशी खूप सारी माहिती तुम्हाला भेटली, अनुभव भेटले. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, ही आहे ती 3 गावाची जत्रा आहे. 3 गाव कोणते तर शिरगाव, कुंभारली आणि पोफळी. या गावात आहेत ना मानकरी आहेत. मानकरी म्हणजे कोण? शिरगावचे शिंदे, कुंभारलीचे कोलगे आणि पोफळीचे पवार आणि त्यासोबतच सय्यद बांधव. म्हणजे काय, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जाणार हा कुंभारलीची जत्रा. इथे आहे ना सर्व धर्म समभाव पाळला जातो. जसा करंजेश्वरीचा तुम्ही बघितला असेल की इथे सर्व धर्म समभाव पाळला जातो, इथे सुद्धा तसंच आहे. प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला इथं मान दिलेलं आहेत. हेच आहे वैशिष्ट्य आपल्या कोकणातल्या शिमग्याचं. आता पुन्हा एकदा जाऊया आपण आपल्या कुंभारलीच्या जत्रेत. रात्रीचा काय काय अनुभव आहे ना तो बघूया. मित्रांनो आता आहे ना आलोय तर आम्ही इथे. खरं मागाशी मी आलेलो ना तेव्हा गाड्या जवळजवळ मी तिकडे लावलोय म्हणजे मंदिरापासून 1 किलोमीटर लांब. आणि आता जवळजवळ 2-2.5 किलोमीटर लांब गाडी लावल्यात. आणि ही बघा गर्दी काय, एक साईडला पूर्ण लाईन. जबरदस्त गर्दी आहे. हेच आपल्या कोकणातलं वैभव आहे. पब्लिक किती पण रात्र असू दे, काही असू दे, दिवस असू दे, दुपारच्या उन्हात सुद्धा तेवढंच पब्लिक होतं. आणि रात्री तर काय विचारूच नका, जबरदस्त पब्लिक आहे. तर आता जत्रेकडे जाऊया चला. मित्रांनो सकाळी आलेलो ना तेव्हा काय खेळणी वगैरे होती म्हणजे फनी गेम्स वगैरे होते पण एवढी गर्दी नव्हती त्यामध्ये. दर्शनासाठी भाविकांची होती. आता दर्शनाला सुद्धा आहे बघा, ही लोक भाविक दर्शन वगैरे घेऊन चाललेत. काही लोक दर्शन घेऊन जातात आणि फनी गेम्स मध्ये सुद्धा गर्दी आहे. आणि हे भाविक विवेक पवार. मित्रांनो समोर मंदिर दिसतं आणि बघा भाविकांची गर्दी किती आहे ते. आणि समोर आहे ना वसंतराव वाडेकर यांचा तमाशा सुरू आहे.
जी का बा आनंदात माझ्यावरती सार्वजनिक बा हातपेटी बा ही बाय हातपेटी बाय एक मतान एक चितान बाय माणिक मोती मान्य करा ज्या ज्या भाविकांचे जे काय मनाचे असलेले तू मनोरथ पूर्ण करा 3 गाव चतुर्जीमाची जबानी पुरवा जी बाय सार्वजनिक हातपेटी आलेली आहे एक मतान एक चितान बाय माणिक मोती मान्य करा तुमचा बाय पाडवाय भाविकांच्या पाठीची उभा ठेवून 3 गाव चतुर्जीमाची जबानी पुरवून राखण धरून संभाळ करा.